नमस्कार मंडळी. आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मंडळी, आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे फारसं लक्ष देत नाही, पण निसर्ग मात्र तर ऋतूमध्ये आपल्याला एक संदेश देत असतो. आज आपण बोलणार आहोत हिवाळा आणि आयुर्वेद, शरीर सुदृढ करण्याचा सर्वोत्तम काळ या विषयावर. हिवाळा म्हणजे फक्त थंडी नाही, तर हा ऋतू आहे शरीरात शक्ती साठवण्याचा, पचन सुधारण्याचा आणि आजारांपासून संरक्षण मिळवण्याचा. चला तर मग आयुर्वेदाच्या दृष्टीने हिवाळा कसा जगायचा, काय खायचं, काय टाळायचं हे सविस्तर समजून घेऊया. आयुर्वेदात हिवाळ्याला हेमंत आणि शिशिर ऋतू असं म्हटलं जातं. या काळात आपल्या शरीरातील पचनाग्नी प्रबळ असतो, म्हणजे खाल्लेलं अन्न चांगलं पचतं, शरीरात ताकद साठते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जर या काळात योग्य आहार घेतला नाही तर पचनाग्नी असूनही तो शरीरानं जाळू शकतो आणि कमजोरी, सांधेदुखी, कफ, सर्दी असे त्रास सुरू होतात. हिवाळ्यात सर्वात महत्त्वाचं आहे गरम आणि ताजं अन्न. थंड, बासी, फ्रीजमधील अन्न या काळात टाळणं खूप गरजेचं आहे. गरम भाजी, वाफळलेली पोळी आणि तुपाचा योग्य वापर हे पचन सुधारतं. आयुर्वेद सांगतो हिवाळ्यात तूप म्हणजे औषध आहे, पण तेही योग्य प्रमाणात. हिवाळ्यात थंड पाणी पिणं टाळावं, त्याऐवजी कोमट पाणी, उकळलेलं पाणी प्यावं. पाणी उकळताना थोडी सुंठ व दालचिनी घातली तर पचन अधिक चांगलं होतं. सकाळी कोमट पाण्यात चिमूटभर हळद, थोडी काळी मिरी आणि काही थेंब लिंबू हे मिश्रण शरीरातील आंब पचवायला मदत करतात. हिवाळा आणि चहा यांचं नातं खास आहे. तुळस, काळी मिरी आणि सुंठ यांचा चहा केल्यास किंवा काढा केल्यास सर्दी खोकला फार कमी होतो. सर्दी खोकला कफ कमी होतो. रात्री गरम दूध, हळद आणि जायफळाची पावडर चिमूटभर हे झोप सुधारतं आणि शरीराला बळ देतं. हिवाळा म्हणजे भाज्यांचा राजा. या हंगामात शेवग्याच्या शेंगा, गाजर, मुळा, हरभरा, मटार, करटोळी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. शेवग्याच्या शेंगाची भाजी किंवा सूप हिवाळ्यात फार उपयुक्त असतं. कडधान्यांमध्ये कुळीथ हे हिवाळ्यातील आयुर्वेदिक अमृत आहे. कुळथाचा रसम सांधेदुखी, कफ, थंडीमुळे येणारा जडपणा यावर उत्तम उपाय आहे. हिवाळ्यात घरगुती पदार्थ म्हणजे औषधच. लोणी, लसूण, लाल मीठ, ताकाला जिरे, हिंग, कढीपत्त्याची फोडणी, दह्यात आलं, काळे मीठ, काळी मिरी हे पदार्थ पचन सुधारतात आणि थंडीचा त्रास कमी करतात. हिवाळा म्हणजे रसायन चिकित्सा सुरू करण्याचा योग्य काळ. आवळा हा हिवाळ्यातील सर्वोत्तम फळ आहे. त्या फळापासून च्यवनप्राश, धात्री रसायन, आत्मप्राश हे शरीराला शक्ती, स्मरणशक्ती आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. लहान मुले, स्त्रिया, वृद्ध यांच्यासाठी धात्री रसायन सौम्य आणि सुरक्षित आहे. हिवाळ्यामध्ये थंड पाणी, आईस्क्रीम, फार जास्त कोरडं अन्न, उशिरा जेवण, दिवसा झोप हे सगळं त्रास वाढवतं. तर मंडळी, हिवाळा हा निसर्गाने दिलेला सुवर्ण काळ आहे. जर या काळात योग्य आहार, योग्य दिनचर्या आणि आयुर्वेदिक विचार पाळले तर संपूर्ण वर्ष शरीर निरोगी राहतं. जर ही माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियापर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.